सावरकर बदनामी प्रकरणामध्ये राहुल गांधी यांची न्यायालयीन बाजू मांडणारे वकील मिलिंद पवार सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. खरं तर सत्यकी सावरकर जे आहेत त्यांनी त्यांच्या आईकडील माहिती लपवली आहे. याबाबत तुम्ही वक्तव्य केलंय, काय सांगाल? माहिती लपवली म्हणजे सात्यकी सावरकर जे फिरतीत त्यांचं असं म्हणणं आहे की मी विनायक सावरकरांचा नातेने पंतू. सात्यकी सावरकरांच्या वडिलांचं नाव अशोक सावरकर, आईचं नाव हिमानी सावरकर. खटला दाखल करताना सावरकर कुटुंबाची पूर्ण वंशावळ त्यांनी खटल्यामध्ये दाखल केलेली. मागच्या तारखेला मी त्याची प्रत मागून घेतली तर मला दिलेली प्रत आणि कोर्टासमोरची वंशावळीची प्रत यामध्ये तफावत दिसली आणि म्हणून न्यायालयाला अर्ज आम्ही केला की सात्यकी सावरकरांचे आई वडील म्हणजे अशोक सावरकर आणि हिमानी सावरकर, तर अशोक सावरकर हे विनायक सावरकरांचे पुतणे, नारायण सावरकरांचे चिरंजीव, आणि हिमानी सावरकर या गोपाळ गोडसेंच्या कन्या. गोपाळ गोडसे आणि नथुराम गोडसे सख्खे भाऊ. गोपाळ गोडसे, नथुराम गोडसे आणि सावरकर हे गांधी हत्येमध्ये तिघही आरोपी होते. म्हणजे एका साईडला नातेवाईक पण आहेत आणि गांधी हत्येमध्ये तुम्ही आरोपी होते. सावरकर निर्दोष सुटले हा नंतरचा भाग आहे. पण जर वडिलांकडची वंशावळ तुम्ही न्यायालयात दाखल करता तर आईकडची देखील वंशावळ तुम्ही दाखल करा, कारण आम्हाला बचाव पक्षाच्या दृष्टीने नैसर्गिक न्यायतत्वाला धरून आईकडची वंशावळ देखील न्यायालयासमोर येणं आवश्यक आहे. आणि म्हणून काल तसा मी त्यात अर्ज दाखल केला तर त्यावर न्यायालयाने सात्यकी सावरकर यांचं म्हणणं मागवलंय. राहुल गांधी जे आहे ते जामीन अर्ज जे आहेत त्याच्या अटी पाळत नाहीत असं पण त्यांनी वक्तव्य केलंय सत्यकी सावरकर. 10 जानेवारीला राहुल गांधींना जामीन मंजूर झाला. जामीन मंजूर करताना सात्यकी सावरकरांनी हरकत घेतली होती की राहुल गांधींना कंडिशन टाका की परत आम्ही असं काही वक्तव्य करणार नाही. पण न्यायालयाचं त्यामध्ये असं ऑब्झर्वेशन होतं की हा जामीन पात्र गुन्हा आहे, अशा गुन्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची कंडिशन आम्ही टाकू शकत नाही, आणि म्हणून कुठली कंडिशन नव्हती ही गोष्ट माहिती असताना देखील मागच्या तारखेला सात्यकी सावरकरांनी अर्ज दाखल केला की राहुल गांधी जामिनाच्या अटी शर्ती पाळत नाहीत, त्यांचा जामीन रद्द करावा. ह्या अर्जाच्या अनुषंगाने पूर्ण देशभर तशा बातम्या आल्या की राहुल गांधीचा जामीन रद्द होणार, तसा अर्ज केलाय. आणि म्हणून न्यायालयाला सांगितलं की हा पूर्ण खोटा अर्ज यांनी दाखल केला. ह्या अर्जामुळं राहुल गांधींचीच बदनामी झाली आणि म्हणून सात्यकी सावरकरवर बदनामीचा खटला न्यायालयाने दाखल करावा असा अर्ज आम्ही काल दाखल केला. त्यावर देखील सात्यकी सावरकर यांचं म्हणणं न्यायालयाने मागवलंय. या सर्व प्रकरणामध्ये आता तुमची काय भूमिका असेल, म्हणजे कुठल्या दिशेकडे हे सर्व प्रकरण जात आहे? नाही, यामध्ये असं आहे की राहुल गांधींनी लंडनमध्ये भाषण दिलं आणि त्या भाषणाचा उल्लेख करून फिरतीचं असं म्हणणे की ते सावरकरांच्या कुठल्या पुस्तकात नाही. म्हणजे हा सगळा ऐतिहासिक पुराव्यांवर डिपेंड असा हा खटला आहे. आणि म्हणून आम्ही मागच्या तारखेला अर्ज केला होता की समरीऐवजी समन्स ट्रायल म्हणून चालवावी. तो अर्जही आमचा मंजूर केला आहे. आणि म्हणून यातलं सत्य बाहेर काढायचं असेल तर आम्हाला केसच्या मुळापर्यंत जावं लागेल. राहुल गांधींवर केलेले आरोप, दाखल केलेला खटला याच्या मुळाशी जायचं असेल तर बचाव पक्षाला पूर्ण अधिकार आहे. त्या संबंधित पुस्तकं, त्याचे पुरावे, दस्तऐवज कोर्टासमोर मागून वेळोवेळी मागून घेणं, आणि त्या अनुषंगाने आम्ही तो अर्ज केला आहे. आणि याच्या मुळाशी गेल्याशिवाय यातलं तथ्य बाहेर येणार नाही, आणि म्हणून आम्ही तो काल अर्ज दाखल केला आहे. सात्यकी सावरकर यांनी वडिलांकडील सावरकरांची जी माहिती आहे ते खरं तर सादर केली. मात्र गोडसे परिवाराबरोबर त्यांच्या आई वडिलांचे जे काही नातं आहे ते मात्र त्यांनी कोर्टासमोर मांडलं नाही. त्यामुळे अशी भूमिका राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांच्याकडून घेताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे.